श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजेच कात्यायनी देवीचा दिवस. माता कात्यायनी ही महिषासुराचा संहार करणारी पराक्रमी पण भक्तावर अपार माया करणारी आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण तिचं स्मरण करत असताना आपल्याला आठवतो एक दुसरा दिव्य अवतार, तो म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. भक्तांनो, स्वामी समर्थांची महती सांगत बसलो तर अनंत कथा आहेत, अनंत चमत्कार आहेत. त्यांचा एकच ध्यास होता, भक्ताच्या दुःखाचा अंत करायचा. आज मी तुम्हाला अशी एक विलक्षण कथा सांगणार आहे, जी ऐकून तुमचं हृदय भक्तिभावाने भारून जाईल. ही कथा आहे एका साध्या भक्ताची, ज्याला मृत्यूने गाठलं होतं, पण स्वामी समर्थांनी आपल्या कृपेने त्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं. ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून मी सारिका तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा एक असा अत्यंत दिव्य चमत्कार. कथेला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज राहत होते. रोज असंख्य लोक त्यांच्या दर्शनाला यायचे आणि त्यांना प्रश्न विचारायचे. स्वामी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करायचे. त्यांच्या गावात हरिदास नावाचा एक भक्त राहत होता. तो अत्यंत गरीब होता, पण अतिशय श्रद्धाळू होता. रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना भेटायला यायचा, त्यांच्या चरणाला नमस्कार करायचा, काही सेवा असेल ती करायचा. एकदा हरिदासाला भयंकर ताप आला. अंग अगदी तापानं फणफणत होतं. काही दिवसात त्यांची तब्येत इतकी बिघडली की तो उठणं बसणं तर सोडाच, पण बोलणंही थांबलं. घरचे लोक वैद्याकडे गेले, औषधं केली, झाडफूक केली, पण काही उपयोग झाला नाही. हळूहळू सर्वांनी हार मानली. सगळे म्हणू लागले, अरे आता याचं आयुष्य संपलं, याला देवही वाचवू शकणार नाही. हरिदासाच्या श्वासावर धाग्यावर होता. त्यांचे कुटुंबीय रडत रडत स्वामी समर्थांकडे धावले. स्वामी, आमचा हरिदास संपतोय, तो तुमचा भक्त आहे, तुम्ही काहीतरी करा, पण त्यांचे प्राण वाचवा. स्वामी समर्थ तेव्हा आपल्या गादीवर डोळे मिटून बसले होते. काही क्षण ते शांत राहिले. नंतर अचानक त्यांनी डोळे उघडून मोठ्या अधिकाराने म्हटलं, कोण म्हणतो मरण आलंय? अजून त्याचा वेळ झालेला नाही. माझा भक्त आहे तो, त्याला काहीही होणार नाही. जा बघा, तो परत श्वास घेईल. हे ऐकून सर्व घरचे लोक घरी परत आले. घरी परतलेले लोक आश्चर्याने बघतात. हरिदासाचा श्वास खरंच परत चालू झाला होता. चेहरा मऊ झाला होता, डोळे हलके उघडले आणि काही वेळात तो उठून बसलाही. सगळे आनंदाने ओरडले, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थोड्या वेळाने हरिदास स्वतः बोलला, मी खरोखरच मरण पावलो होतो. 2 काळे दूत मला घेऊन जात होते. मी खूप घाबरलो होतो. तेवढ्यात अचानक तेजस्वी स्वरूपात स्वामी समर्थ आले. त्यांनी त्या दूतांना थांबवलं आणि म्हणाले, हा माझा भक्त आहे, अजून याचा वेळ आलेला नाही, याला परत सोडा. ते म्हणाले आणि लगेच मला इथे आणलं गेलं. मी पुन्हा जिवंत झालो. ज्या भक्ताचा मृत्यू निश्चित झाला होता त्यालाही स्वामी समर्थांनी आपल्या कृपेने परत आणलं. भक्तावर जर संकट आलं, मृत्यूही जवळ आला, तरी स्वामी समर्थ हस्तक्षेप करून त्याचं रक्षण करतात. आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे. कात्यायनी देवीची शक्ती
आणि स्वामी समर्थांची कृपा जर आपल्या जीवनात आली तर कोणतेही संकट, कितीही कठीण प्रसंग त्यातून आपण नक्कीच वाचू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हरिदासाचा प्राण हरपलेला असतानाही स्वामी समर्थांनी आपल्या कृपाशक्तीने त्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं. हे फक्त चमत्कार नव्हे तर भक्तावर केलेले परम प्रेम होतं. त्या दिवसापासून हरिदासाचं आयुष्य बदललं. तो म्हणायचा, माझं आयुष्य स्वामीचं आहे, त्यांनी दिलंय, त्यामुळे आता प्रत्येक श्वास त्यांच्या सेवेला अर्पण करतो. स्वामी समर्थांनी सगळ्याला जणू एक धडा शिकवला. माझ्या भक्तावर संकट आलं तर मृत्यूही त्याला घेऊन जाऊ शकत नाही. श्रद्धा आणि भक्ती जिवंत ठेवली तर नेहमी तुमच्या सोबत आहेत. सगळे गावकरी हे ऐकून हृदयातून उद्गारले, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या कथेवरून आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळतं की भक्ती हीच खरी ताकद आहे. संकट कितीही मोठं असो, श्रद्धेने स्वामी समर्थांचा नामस्मरण केलं तर ते स्वतः आपल्या रक्षणाला धावून येतात. आज नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीच्या पूजनाबरोबर आपण स्वामी समर्थांच्या चरणाचीही प्रार्थना करूया. स्वामी, आमचं रक्षण नेहमी करा. भक्तीची वाट आमच्या मनामधून कधीही सुटू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.